शंकररावांनी आज पुन्हा सगळ्यांच्या समोर त्यांच्या बायकोवर सविताताईवर हात उचलला. घरात जमलेले सगळे पाहुणे सविताताईकडे बघायला लागले. सगळ्यांच्या समोर अपमान झालेला बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. त्या काही न बोलता त्यांच्या खोलीत जायला लागल्या. पण आज पल्लवीला म्हणजेच त्यांच्या सुनेला हे सगळं सहन झालं नाही. ती सासूचा हात पकडत म्हणाली, "नाही आई, आता खूप झालं. तुम्ही खूप सहन केलंत, पण आता अजून नाही." हे ऐकून तिची सासू म्हणाली, "जाऊ दे बाळा, उगाचच सगळ्यांच्या समोर माझा तमाशा बनवू नकोस आणि मला तर या सगळ्याची सवय झाली आहे." पल्लवी सासूचे दोन्ही हात पकडून अगदी ठामपणे म्हणाली, "आई, आता वेळ आली आहे तुमच्या जुन्या सवयी बदलण्याची." असं म्हणत पल्लवीने तिच्या सासूचा हात पकडला आणि त्यांना शंकररावांच्या म्हणजेच तिच्या सासऱ्यांच्या समोर घेऊन उभं केलं. आणि ती सासऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "बाबा, आत्ता इथे सगळ्यांच्या समोर आईची माफी मागा." पल्लवी असं बोललेली ऐकून तिच्या आजी सासूंचे डोळे मोठे झाले. त्या रागात म्हणाल्या, "ए पोरी, शुद्धीत तर आहेस ना? तू काय बोलत आहेस? 4 अक्षरं शिकली म्हणून काय तू डोक्यावर बसून मिरे वाटणार आहेस का?" पल्लवी रागात डोळे मोठे करून म्हणाली, "खबरदार आजी, आज तुम्ही एकही शब्द मध्ये बोललात तर ती सगळ्या नात्यांची मर्यादा विसरून जाईल. मी अगदी सगळ्या नात्यांची मर्यादा विसरून जाईन. तुम्हाला लाज वाटत नाही का? एक बाई असून दुसऱ्या बाईसोबत असं वागताना? जिथे बसला आहात तिथेच अगदी शांतपणे बसून राहा, नाही तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी काय काय करू शकते." नव्या सुनेचं असं वागणं पाहून घरात आलेले सगळे पाहुणे अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागले. पल्लवी म्हणाली, "बाबा, तुम्हाला ऐकायला येत नाही का? मी म्हणाले आईची माफी मागा." शंकरराव अगदी शांतपणे चारी बाजूंना बघत होते, कारण आज त्यांना बरोबरीचं उत्तर देणारं कोणीतरी भेटलं होतं. तिची आजी सासू परत तिला समजावत म्हणाली, "नव्या सुनबाई, हा तर तो दोघा नवरा बायकोंमधला प्रश्न आहे. ते त्यांच्या खोलीत जाऊन बघून घेतील." हे ऐकून पल्लवी एखाद्या जखमी वाघिणीसारखी रागात म्हणाली, "आजी, बाबांनी आज आईंना सगळ्यांच्या समोर कानाखाली मारली होती. तेव्हा तुम्ही त्यांना थांबवलं होतं का? तो नवरा बायकोमधला प्रश्न होता ना? त्यांच्या खोलीत जाऊन बघून घ्यायला पाहिजे होतं ना? तेव्हा तर अगदी सगळं बघून तुम्हाला तुमच्या मुलाच्या पुरुषार्थावर गर्व होत होता. आणि जर बाबांनी सगळ्यांच्या समोर मारलं आहे तर सगळ्यांच्या समोर आईची माफी मागायला लाज कशाला वाटायला पाहिजे? बाबा आईची माफी पण मागणार, आणि तीही सगळ्यांच्या समोर. त्यांचं काहीच चालत नसलेलं असं बघून आजी सगळ्या पाहुण्यांना म्हणाली, "तुम्ही सगळे लोक आपापल्या घरी जावा." हे बघून पल्लवी म्हणाली, "नाही आजी, हे सगळे पाहुणे तोपर्यंत घरी परत जाणार नाही जोपर्यंत बाबा त्या सगळ्यांच्या समोर आपल्या आईची माफी मागत नाहीत. बाबांना पण कळायला पाहिजे, बाबांना पण समजायला पाहिजे ना की बायकोच्या सगळ्यांच्या समोर अपमान केल्यावर तिला कसं वाटतं. जेव्हा तीच गोष्ट स्वतःच्या इज्जतीवर येते तेव्हा कसं वाटतं. आणि हा माझा अगदी शेवटचा निर्णय आहे." घरातून निघालेल्या पाहुण्यांची पावलं जागच्या जागीच थांबली. शंकरराव नव्या सुनेला म्हणाले, "ए पोरी, तुझी हिंमत तरी कशी झाली सगळ्यांच्या समोर माझा अपमान करायची? आता तुझ्या सासूसोबत तू पण या घरातून बाहेर जाणार आहेस." असं म्हणत त्यांनी रागात बायकोचा हात पकडला आणि ओढत त्यांना घरातून बाहेर घेऊन जायला निघाले. सासूला असं ओढत घरातून बाहेर काढताना बघून आणि सासूची झालेली अवस्था बघून पल्लवी पुढे झाली आणि सासऱ्यांच्या जोरात कानाखाली वाजवत रागावत म्हणाली, "खबरदार बाबा, आईंना जर परत हात लावला तर माझ्यासारखं वाईट कोणीही नसेल. या घरातून आज बाहेर आई नाही तर तुम्ही जाणार आहात. आत्तापर्यंत मी विचार करत होते की असं करायला नको, पण तुम्ही मला असं करायला भाग पाडलंत. आता जर कुणाच्यात हिंमत असेल तर जे करायचे ते करा. समजले का तुम्हाला?" पल्लवीचा मोठा आवाज सगळ्यांच्या घरात, अगदी सगळ्या घरात घुमला होता. भीतीने कापत असलेल्या सासूला पल्लवीने मिठी मारली आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. सगळी लोक पल्लवीची प्रशंसा करत घरातून निघून गेले. तर दुसरीकडे शंकरराव आणि त्यांची आई नव्या सुनेचं हे रूप बघून हैराणच झाले होते.
त्यांनी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की 4 दिवसापूर्वी आलेली नवी सुनबाई घराची कायापालट करेल. पल्लवी आणि विनोदच्या लग्नाला 2 महिने झाले होते, पण जेव्हापासून ती या घरात सून बनून आली होती तेव्हापासून सासूचा होणारा अपमान बघत होती. पल्लवीने कितीतरी वेळा यामागचं कारणही विचारलं, पण तिच्या सासूने तिला काही सांगितलं नाही. विनोद एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता आणि पल्लवी गृहिणी होती. घरात सगळ्यांची खूप छान काळजी घेत होती. त्यांच्या घरात पल्लवी, तिचा नवरा विनोद, तिचे सासू सासरे राहत होते. विनोदची आजी कधीतरी शहरात राहायला यायच्या, कारण त्यांना इथलं वातावरण आवडत नसायचं, पण त्यांचा स्वभाव खूप रागीट होता. पल्लवीने कधी पण नवऱ्याला सासूबद्दल विचारलं तर तरी तो आकडून उत्तर न देता निघून जायचा. एक दिवस पल्लवी आवरून बसली होती आणि सारखा विनोदला फोन करत होती, कारण विनोदने स्वतः तिला फोन करून बाहेर फिरायला जाण्यासाठी आवरून बसायला सांगितलं होतं. ते ऐकून पल्लवी खूप खुश झाली होती, कारण जेव्हापासून त्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्या दोघांना एकत्र बाहेर फिरायला जायला मिळालंच नव्हतं. तिने विचार केला होता की आज बाहेर गेल्यावर विनोदला बाबा आईशी कसं का वागतात, असं का बरं वागतात, यामागचं कारण विचारणार, कारण तिच्या आजी सासूच्या परवानगीशिवाय घरात पानसुद्धा हलत नव्हतं. ती सारखा फोन करून पण विनोद काही केल्या उचलत नव्हता. त्यामुळे ती चिडली पण होती आणि नवऱ्यावर तिला खूप राग पण आला होता. मग खूप उशीर झाल्यामुळे तिने जाऊन कपडे बदलले आणि परत घरातल्या कामाला सुरुवात केली. तिने विचार केला की ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आलं असेल आणि त्यामुळे यायला मिळालं नसेल. दिवस असेच पुढे निघून जात होते. आता रोजच विनोद रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत असायचा आणि उशिरा घरी यायचा. आजकाल तो खूप चिडचिडही करायला लागला होता. पल्लवीने बऱ्याच वेळा त्याला यामागचं कारणही विचारलं, पण तो सारखा टाळतच असायचा. आता तर पल्लवीने त्याला विचारणंही बंद केलं होतं. एक दिवस विनोद थकून घरी आला. पल्लवीने त्याला कॉफी बनवून दिली, पण आज त्याने पल्लवीच्या कानाखाली वाजवली. एवढ्या जोरात मारली की तिचे डोळे भरून आले. भरल्या डोळ्यांनी तिने विनोदकडे बघायला लागली. लग्नानंतर विनोदने पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला होता. पल्लवीला काहीच सुचत नव्हतं. विनोदने ब्लॅक कॉफी मागितली होती आणि पल्लवीने त्याला दुधाची कॉफी आणून दिली होती. एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून विनोदने तिच्यावर हात उचलला होता. पल्लवी विचार करायला लागली की एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून कोण हात उचलतं का? एवढंच नाही तर रागात विनोदने कॉफी न भरलेला कप तो देखील फेकून दिला. त्यामुळे सगळी कॉफी आणि कपाचे तुकडे खोलीत पसरले होते. पल्लवीला रडताना बघून तो अजूनच जास्त चिडला आणि पाय आपटत खोलीतून निघून गेला. खोलीच्या बाहेर उभी राहिलेली तिची सासू हे सगळं बघत होती. मुलाचं असं वागणं बघून आणि सुनेला रडताना बघून त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं. त्यांना विनोदला काहीतरी बोलायचं होतं, पण विनोद त्यांचं काहीच ऐकून न घेता तो तडक निघून गेला. त्याला जाताना फक्त बघत राहिल्या. विनोद खोलीतून गेल्यानंतर तिची सासू पल्लवीच्या खोलीत जायला लागली आणि तेवढ्यात कोणीतरी त्यांचा हात ओढून त्यांना मागे ओढलं. त्यांनी बघितलं तर त्यांचा हात दुसरा कोणी नाही तर त्यांच्या नवऱ्याने पकडला होता. ते रागात लाल डोळे करून त्यांच्याकडे बघत होते. तिथे नवऱ्याला बघून सविताताई खूप घाबरल्या आणि थरथर कापायला लागल्या. त्यांचा नवरा म्हणाला, तू काय करायला निघाली होतीस माझ्या मुलाच्या खोलीत? सविताताई घाबरतच म्हणाल्या, अहो मी ते सुनबाई, असं त्या घाबरतच बोलत होत्या आणि त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांचा नवरा त्यांना ओढत त्यांच्या खोलीत घेऊन गेला आणि त्यांच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाले, ही कानाखाली तुला तुझी चूक समजून देण्यासाठी मारली आहे. आज मला असं वाटलं की माझा मुलगा पुढे जाऊन माझ्यासारखा बनणार आहे आणि सुनबाईला त्यांच्या पायाखाली दाबून ठेवणार आहे. आज मला त्यांच्यावर गर्व होत आहे. माझे सगळे गुण त्याच्यात आले आहेत आणि पुढे जाऊन तो सुनबाईला पण असंच ठेवेल जसं आजपर्यंत मी तुला माझ्या पायाखाली दाबून ठेवलं आहे. जर तू त्याच्या डोक्यात दुसरं काही भरवायचा प्रयत्न केला तरी तुला चांगलंच माहीत आहे मी काय करेन आणि काय नाही, असं म्हणत त्यांचा नवरा खोलीतून बाहेर निघून गेला. सविताताई त्यांच्या नशिबावर हात ठेवून रडत होत्या. त्यांना स्वतःपेक्षा जास्त काळजी सुनेची वाटत होती.
त्यांनी तर त्यांचं आयुष्य दुःख अन्याय सहन करण्यात घालवलं होतं, पण त्यांना त्यांच्या सुनेसोबत असं होऊ द्यायचं नव्हतं. पण करायचं तरी काय त्यांना कळतच नव्हतं. असेच दिवस पुढे जायला लागले. आता हे विनोदचे रोजचं झालं होतं. तो रोज छोट्या छोट्या कारणावरून पल्लवीवर हात उचलत होता. आणि याच काळात त्यांची आजी पण गावातून शहरात आली होती. तेही त्यांच्याजवळ राहिला. आणि नातसुनीची अशी अवस्था बघून त्या खूप खुश व्हायची. विनोदला म्हणायची, अरे माझ्या बाळा, तू तर अगदी बापावर गेला आहेस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, पुरुषाचे महत्त्व बाईपेक्षा जास्त मोठं असतं आणि बाई तिच्या नवऱ्याच्या पायातल्या चप्पलपेक्षा जास्त असूच शकत नाही. अशा गोष्टी त्या विनोदच्या मनात भरवत असायच्या आणि बघावं तेव्हा पल्लवी विरुद्ध त्याचे कान भरत असायच्या. आता तर विनोद पल्लवीची एकही गोष्ट ऐकून घेत नव्हता आणि तिच्यावर अत्याचारही करायचा. एक दिवस विनोदने फोन करून पल्लवीला सांगितलं की त्याचे काही मित्र रात्रीच्या जेवणासाठी आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित करून ठेव. घरी आल्यावर मला कुठलीच कमी दिसली नाही पाहिजे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीही नसेल. असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती तिथेच बसून विचार करायला लागली की लग्ना अगोदर ती काय होती आणि आता काय झाली आहे. तिला तिचे जुने दिवस आठवायला लागले. माहेरी ती एवढ्या लाडात वाढलेली होती की तिच्यावर हात उचलणं तर लांबचीच गोष्ट, तिच्याशी कोणी मोठ्या आवाजात साधं बोललंही नव्हतं. आणि आता सासरी तिचा नवरा रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर हात उचलत असतो, तिच्यावर रागवत असतो. पण जेव्हा जेव्हा रागात तिच्या मनातला ज्वालामुखी भडकत असायचा त्यावेळी तिला तिच्या आईने बोललेले शब्द चांगलेच आठवत असायचे. तिची आई नेहमी म्हणायची की मुलीला नवीन जागी रुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे शांतपणे तिथे राहून सगळं काही सहन करत जा. सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. बाळा, तू एवढं का सहन करत आहेस? तू उलट उत्तर देत नाहीस. एक मोठा आवाज तिच्या कानावर पडला. तिने मान वर करून बघितलं तर तिची सासू दाराजवळ उभी होती. सासूला बघितल्यावर तिने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, अरे आई, तुम्ही दारात का उभे आहात? आत खोलीत या ना. सविताताई हिम्मत करून सुनेजवळ खोलीत आल्या आणि म्हणाल्या, पल्लवी, तू माझ्यापासून तुझ्या डोळ्यातलं पाणी लपवू शकतेस का? शकतेस, पण तू स्वतः कधीपर्यंत सहन करणार? पल्लवी सासूला काही उत्तर देणार तेवढ्यात बाहेरून आवाज आला, का रे शंकर, अगोदर जेव्हा मी इथे यायचो तेव्हा मला सविताचा चेहरा सुजलेला दिसायचा, पण आता असं वाटत आहे की तू तिची लगाम सोडून दिली आहेस. त्यामुळे तर तिला जास्त पंख फुटले आहेत आणि तुझ्या सुनेला तुझ्या मुलाच्या विरुद्ध भडकवत आहे. सासूचं बोलणं ऐकून सविताताई ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि भीतीने थरथर कापायला लागल्या. त्यांची ही अवस्था बघून पल्लवी म्हणाली, आई, तुम्ही आता मला जे समजून सांगत होतात, जे काही सांगत आहात, मग तुम्ही स्वतःसाठी ते पाऊल का उचललं नाही? तिची सासू म्हणाली, कारण या घरात कधीच कुणाला माझ्याबद्दल पडलेली नव्हती आणि माझ्या बाजूने बोलणारं पण कोणीही नव्हतं. असं म्हणत त्या पल्लवीच्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. परंतु जेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या सुनेच्या खोलीतून बाहेर येताना बघितलं तसे त्यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी सविताताईंना खोलीत कोंडून खूप मारलं. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पल्लवी पळत सासूच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात तिची आजी सासू मध्ये आली आणि तिला तिथून हाकलून लावलं. स्वतःच्या आईसारख्या सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पल्लवीच्या मनात तिच्या सासऱ्यांबद्दल खूप तिरस्कार निर्माण झाला होता. रात्री झोपायच्या अगोदर पल्लवी तिच्या सासूजवळ आली आणि त्यांच्या जखमेवर मलम लावलं आणि जबरदस्ती त्यांना हळदीचं दूधही प्यायला दिलं. सुनेची त्यांच्यासाठी असलेली काळजी बघून तिच्या सासूचं मन भरून आलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिच्या सासूची झालेली अवस्था बघून पल्लवीने मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि त्यांच्या खोलीतून बाहेर आली. काही दिवसानंतर विनोदने जेव्हा कुठल्या तरी गोष्टीवरून तिच्यावर हात उचलला तेव्हा पल्लवीने त्याचा हात पकडला. तसा विनोद अगदी रागाने लालबुंद झाला आणि तिच्यावर ओरडायलाच लागला. म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची? हे ऐकून पल्लवी रागातच चिडून म्हणाली, मग काय करू?
गपगुमान तुझा मार खात बसू? बरेच दिवस मी तुमचा अत्याचार सहन करत आहे. तुमच्या कमाईचा रुबाब कुणाला दाखवत आहात? गृहिणी बनणं हा माझा स्वतःचा निर्णय होता, नाही ना? नाही तर तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि लग्नाच्या अगोदर तुमच्यापेक्षा जास्त कमवतही होते. एकीकडे आज सुनेचे हे नवीन रूप बघून तिची सासू खुश झाली होती, तर दुसरीकडे तिच्या सासऱ्यांचं आणि आजी सासूंचे डोळे आश्चर्याचे मोठे झाले होते. विनोद मनातल्या मनात विचार करायला लागला की जी मुलगी आजपर्यंत गपगुमान आपली सगळं सहन करत होती, ती आज अचानक शेळीची वाघीण कशी काय झाली? कधी अशा परिस्थितीचा पण सामना करावा लागेल असा स्वप्नातही विनोदने कधी विचारही केला नव्हता. तो या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या पण तयार नव्हता. त्याच्या हिशोबाने तर पल्लवीने घाबरून राहायला हवं होतं. जशी त्याची आई त्याच्या वडिलांना घाबरून राहत होती, त्यांना कधीच उलट उत्तर देत नव्हती. मार खात एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी उभी राहत होती आणि घरातल्या सगळ्यांचे टोमणे बोलणे पण ऐकून घेत होती. नेहमी विनोदने त्यांच्या घरात हेच सगळं बघितलं होतं, त्यामुळे त्याचे विचार पण त्याच्या वडिलांसारखे आणि आजीसारखे जुने झाले होते. विनोद रागात पल्लवीला म्हणाला, आजपर्यंत माझ्या आईने तर बाबांचा हात कधीच पकडला नव्हता, मग तू माझा हात कसा काय पकडला? पल्लवी उत्तर देत म्हणाली, मग विनोद, आई पण चुकीच्या आहेत. विनोद म्हणाला, पण माझी आजी बोलते की नवऱ्याच्या मारात पण प्रेम असतं आणि हे पण बोलत असते की सुरुवातीपासूनच जर बायकोला दबावात ठेवलं तर नंतर ती कंट्रोलमध्ये राहते. पल्लवी रागात मोठ्या आवाजात म्हणाली, नवरा बायकोवर हात उचलतो हे सगळं तो तिला आपलं समजून करतो. बायको नवऱ्याला आपलं मानत नाही का? मग ती पण नवऱ्यावर हात उचलू शकते ना? पल्लवीचं बोलणं ऐकून आज विनोद आजपर्यंत तुटून गेला होता. त्याने का आजपर्यंत त्याच्या आईचं दुःख त्रास जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही? तो तर लहानपणापासून आईला वडिलांचा मार खाताना बघत आला होता, पण आज पल्लवीने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून घेतली होती आणि त्याला आरसा दाखवला होता. आज तिचं बोलणं ऐकून तो मनातून तुटून गेला होता. विनोदच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पल्लवी विनोदच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, विनोद, तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता का? विनोद म्हणाला, हो, खूप जास्त करतो. तेव्हा पल्लवी म्हणाली, मग विनोद, तुम्हाला आईच्या सगळ्या जखमा तुमच्या प्रेमाने भरून काढायच्या आहेत. विनोदच्या आजीने जेव्हा हे सगळं बघितलं की या घराची आता कायापालट होणार आहे, त्यांचा नातू आता त्यांचा एकही शब्द ऐकून घेणार नाही, हे बघून त्यांच्या सगळ्या शरीरात आग लाहीत आली. अगदी त्या लालबुंद्या झाल्या, कारण त्यांची घरावरची पकड सुटत चालली होती आणि त्यांना ते दिसायला लागलं होतं. काही दिवसांनी संध्याकाळी घरात गोंधळ ऐकून पल्लवी खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं तर विनोद त्याच्या वडिलांचा हात पकडून त्यांच्यासमोर उभा होता आणि त्याची आई समोरच भीतीने अगदी थरथर कापत होती. त्याच्या वडिलांचा राग आभाळाला पोचला होता. रागाने त्यांचा चेहरा अगदी लालबुंद झाला होता. ते रागात म्हणाले, तू दोन कवडीचा पोरगा, तुझी हिंमत तरी कशी झाली माझा हात पकडायची? त्यावर विनोद म्हणाला, बस बाबा, आता खूप झालं. इथून पुढे तुम्ही आईवर हात उचलायचा नाही आणि आजपासून मी हे या घरात अजिबात सहनही करणार नाही. त्याचे वडील म्हणाले, तू आहेस तरी कोण आमच्या दोघांच्या मध्ये बोलणारा? जाऊन तुझ्या बायकोच्या पदरामागे लपून बस. खबरदार जर तू आमच्या दोघांच्या मध्ये बोललास तर. त्यावर विनोद म्हणाला, बस बाबा, आता तुम्ही परत एकदा जरी आईला मारायला हात वर उचलला तर मी पोलिसात तक्रार करेन. तुम्ही जे हे करत आहात ना, तो गुन्हा आहे, समजलं का? आणि हो बाबा, हे बंद खोलीत पण नाही. मी फक्त एकदाच बोलेन, सारखा नाही. मी आईच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आहे. तिच्या डोळ्यात बघून मला तिचं दुःख दिसतं. खबरदार जर तुम्ही परत तिच्यावर हात उचललात तर माझ्यासारखा वाईट दुसरं कोणीही नसेल. खूप केलं तुम्ही आईवर अत्याचार, आता अजून नाही. असं म्हणत त्याने आईकडं बघितलं तर तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. भरल्या डोळ्यांनी पण खूप प्रेमानं आणि गर्वानं त्या मुलाकडे त्या एकसारख्या बघत होत्या. आज कोणीतरी आपलं त्या घरात आपल्यासारखं वाटत होतं आणि
सुनेमुळे का होईना, पण आज त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी उभा राहिला होता. तेही वडिलांच्या विरोधात बोलला होता. त्या मनातल्या मनात देवाचे आभारही मानत होत्या की चला एवढ्या वर्षाने का होईना त्यांच्या बाजूने कोणीतरी बोललं होतं. इथून पुढे या घरात त्यांचा परत कोणीही अपमान करणार नाही. विनोदच्या वडिलांसारखं लोक सहजासहजी मानणाऱ्यामधले नसतात. विनोद काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता आणि घरात छोटीशी पूजा ठेवली होती. दोघी सासूसुना सकाळपासून पूजेची तयारी करत होत्या. तिची सासू थकल्यामुळे पल्लवीने त्यांना तिथेच खुर्चीवर बसायला सांगितलं. हे बघून आजी सासूने रागाने डोळे मोठे केले. त्यांनी जाणून बुजून सगळा प्रसाद जमिनीवर सांडला आणि आरोप सविताताईंवर लावला. त्यांनी त्याच्या मुलाकडे सुनेची तक्रारही केली. शंकररावांनी सगळ्यांच्या समोर बायकोवर हात उचलला. आज पल्लवीला हे सगळं सहन झालं नाही आणि म्हणून तिने एक जोरात कानाखाली सासऱ्यांच्या वाजवली. ती दोघं मायलेकरं सुनेचं रूप बघून अगदी सुन्न झाली होती. समोर पोलिसांना आणि वकिलांना बघून त्यांना दुसरा झटकाही लागला होता. त्यावर पल्लवी म्हणाली, या सर, आणि तुमच्या डोळ्यांनी बघा या घरच्या सुनेची काय अवस्था झाली आहे. पोलीस त्या दोघांना घेऊन तिथून जायला लागले. तेवढ्यात आजी सासू पल्लवीच्या पायात पडू लागली, माफी मागू लागली. ती म्हणाली, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यांची हिंमत नव्हती सुनेवर डोळे वर करून बघायची. पण पल्लवी ऐकणाऱ्यांमधली थोडीच होती. तिला तर त्या दोघांना अद्दल घडवायचीच होती. त्यामुळे पोलीस त्यांना सोबत घेऊन गेले. सासूला खुश बघून पल्लवी पण फार खुश झाली होती. सुनेचं प्रेम आणि साथ भेटल्यामुळे सविताताई आता सुखात जगत होत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? पल्लवीने जे पाऊल तिच्या सासूसाठी उचललं होतं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन विषयासह नवीन